पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अरे दादी क्या भैया येडा आहेस का खुळा आहेस? नुसते लवंग्या मिरच्या खातोयस? हे घे. अरे दाद्या वहिनी सेमिनार काय नाक्यापर्यंत बी पोचली ना आणि तू आत्ताच आठवणीच्या मिरच्या खायला सुरुवात केली. अरे ही तर नुसती सुरुवात आहे. आता बघ 2 दिवसात किती मिरच्या खायला लागतील त्या. ए किती बी खायला लागल्या ना तरी खाणार. तिची आठवण आली की मिरच्या खाणार. ठरलं की ठरलं. दाद्या तू एक काम कर, पुन्हा कंटिन्यू वहिनीची आठवण काढून ठेवायची, जाऊच द्यायची नाही. हा, म्हणजे एकाच मिरचीत काम भागेल. हा ए एडायस काय? प्रेम मिळवण्यासाठी चिटिंग चालेल, पण प्रेम निभावण्यासाठी चिटिंग नाही करणार मी. तुम्ही सर गोपीनाथ आओ आओ सोडा. आओ 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 काय काय करताय हे? सर माफ करा, लय मोठी चूक झालं बघा.
गावात देवळात यामिनीने लईदा अपमान केलाय तुमचा. तुमच्याबद्दल आणि राधेबद्दल काय काय संशय घेतला. मी माफी मागतो तिच्या वतीनं, माफ करा. ठीक आहे उठा. ठीक आहे नाही सर, माफ केलं म्हणा, मगच उठणार मी. ठीक आहे माफ केलं, उठा आता. खरं का? का मी पाय सोडावं म्हणून उगा म्हणालाय? अहो खरंच माफ केलं, आणि तसंही माझ्या मनात काही नव्हतंच. नव्हतं काय नव्हतं, तुमच्या मनात होत. मला चांगलंच ठाव आहे. पण आता मोठ्या मनानं माफ केलंय की नाही तुम्ही? मग आता मनात नाही ठेवायचं यापुढं, एवढी रिक्वेस्ट आहे माझी. आणि आता तुम्ही मला एवढं माफ केलंय तर माझ्याकडून एक स्पेशल चहा. चला बाहेर, पाचतो तुम्हाला. नाही नको, त्यापेक्षा मी स्वतः चहा करतो. हा स्पेशल नसेल पण चांगला नक्कीच असेल. तुमच्या हातचा चहा पिऊन माझ्यासारखी अडण्याला 4 गोष्टी समजल्या तर कुणाला नकोय? करा चहा करा. बसा. हा, आलोच मी चहा घेऊन. काय घाई नाही, सावकाश करा. बसा. हा सोम, आता 2च मिनिटात काय सेमिनार कॅन्सल झालाय का? पण बर ठीक आहे. हा चल बाय. आताच सगळ्यांनी सांगत नाही, घरी जाऊन सरप्राईज देते. शिंदे सरांचा मेसेज. तब्येतीमुळे बोलायला त्रास होतोय, पण मला तुला खूप महत्वाचं सांगायचंय. काही महत्वाची कागदपत्र द्यायची आहेत. कुणाला सांगू नकोस. दिलेल्या पत्त्यावर ये. रिक्षा या पत्त्यावर जायचंय. बसा. या शिंदे सराच्या मोबाईलवरनं आसमीला मेसेज पाठवला. आता आसमी त्या पत्त्यावर बरोबर जाईल. पण सरांच्या मोबाईलवरनं यो मेसेज डिलीट करतो म्हणजे कुणाला समजायचंच नाही. घ्या. सर, आता एकच रिक्वेस्ट आहे बघा. म्हणजे यामिनीचा राग गावकीत काढू नकास. पाहिजे तर मी पुण्यांदा तुमची माफी मागतो. पण आता गावकीचा विषय तुम्हीच काढलाय म्हणून बरं. आणि तुम्ही आजच माझी माफी मागायला का आलात हे माझ्या आधीच लक्षात आलं होतं. पण गावकीच्या बाबतीत मी सत्याचीच बाजू घेणार हे तुम्हाला वेगळं सांगायला नको. होय म्हणून तर मानतो आम्ही तुम्हाला. सत्याचीच बाजू घ्या तुम्ही. सर, सत्याचा इजे व्हायलाच पाहिजे. आणि जे काय व्हायचंय ते नियमानच होऊ द्या. बाकी चहा बिया झाला तर बरं का. पुण्यांना कधी घरी बोलवाल तर नक्की येईल. या, कधी वाटेल तेव्हा अगदी निसंकोचपणे या. येत.
काय झालं? रिक्षा का थांबवली? पुढे रस्ता खराब आहे, रिक्षा नाही जाऊ शकत. बरं ठीक आहे. ठीक. शिंदे सरांनी इथं का बोलवलं असेल? जावं तर लागलच. थांबा की जरा. ऐका ना, पाया पडते तुमच्या. गाव की रद्द करावं. आपल्या सगळ्यांची बदनामी होईल त्यात. अशी घरची बाब चव्हाट्यावर आणू न कसा. घरची बाब? घरची बाब नाही, घर कुणाचं ही बाब आहे. आणि राधी, तू जरा समजूतदारपणा दाखवला असता ना तर आतापासून ही वेळच आली नसती. आता यामिनीले तर मी काय समजू शकत नाही, पण माझ्यात माणुसकी शिल्लक आहे म्हणून एक मदत तुला मी करू शकतो. मी तुला दिलेलं 10 लाख तुझ्याकडनं मी तुला दिलेलं 10 लाख तुझ्याकडनं चोरीला गेलं असं तू सांगतेस. हे काय मला पटत नाही. पण तो विषय मी गावकीत काढणार नाही आणि तू बी आणू नकोस. हे बघ, ते पैसे मी तुला दिले, तुझ्याकडनं चोरीला गेले. जसं हे तुझ्याकडनं ते चोरीला गेले हे जसं अस्मीला माहिती नाही तसं बाकी कोणाला बी माहित नाही. तर आपण तो विषय न काढलेलाच बरं. आपण मुळात गावकीत. गावकीत जरा अस्मीला आवर घाल. मी माझ्या परीनं यामिनीला आवर घालायचा प्रयत्न करीनच, पण बाकी माझ्या हातात काही नाही. अस्मी तर बाहेर गेल्या. बाहेर गेल्या? मग चांगलंच झालं की तुझ्यासाठी. नाही, बाकी काही असो, पण जे काय व्हायचंय ते सगळं नियमाप्रमाणे होऊ दे. बघत आपल्यात वैर नको काय. आपण आणि कुठं चाललेस तू? शिंदे सरांकडे का? जा 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 जा. मी बी जातो घरला, ऊन लई आहे. शिंदे सरांनी इथं कशाला बोलवलं असेल? शिंदे सर, शिंदे सर, घराला तो कुलूप आहे. हे तर बी कुलूपच आहे की. शिंदे सर, घरात कोणी आहे का नाही? कुणी आहे का? शिंदे सर, शिंदे सर, मी आहे अस्मी.
शिंदे सर, शिंदे सर. इथं तर कुणीच दिसत नाही. शिंदे सरांनी मला इथं का बोलवलंय? सर, शिंदे सर. राधाक्का, तू इथे उभी? काय भानगड काय? खानावळीत नुसतं जेवाय जाताय का आणि काय? बघ, मी तुला आज सुद्धा बोलवू शकत नाही, पण तू बस, मी पाणी. नाही नाही, त्या सगळ्याची काय बी गरज नाही. राधाक्का, तुझ्या डोळ्यात पाणी. सर, सर, माझ्या जीवन मरणाचा प्रश्न येऊन ठेपलाय हो. गावकीचं समजलंय मला सुद्धा, पण तू अजिबात खचून जाऊ नकोस. बघ, सगळे पंच आणि सगळे गावकरी जरी तुझ्या विरुद्ध असले ना, तरी मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे. सर, तुमची एवढ्या बोलण्याने मी जीवात जीवालाय बघा. खरंच तुमचे उपकारच आहेत आमच्यावर. अगं, अशी उपकाराची भाषा बोलू नकोस ग. मी तुला बहीण मानलंय ना, मग अगदी शेवटपर्यंत माघार घेणार नाही बघ. द्रौपदीसाठी कृष्ण धावून आल्याला तसे माझ्यासाठी तुम्ही आहेत बघा. नाही तर त्या नोटिशीचं लयच भय वाटून राहिलो होतं मला. बाहेर कोण आहे? मी आहे आत. बाहेर कोण आहे?
बाहेर कोण आहे? मी आत आहे. मी आत आहे. म्हणजे मला इथं मुद्दाम कोंडले. म्हणजे माझ्या घरावर काही संकट तर नाही?